शिवाजी महाराजांचे संस्कार, शिवाजी महाराजांचं नियोजन आणि सगळ्यात महत्वाचं अन्यायाच्या विरोधात लढा देण्यासाठी न्यायाची भूमिका घेणं हे शिवाजी महाराजांचं स्वराज्य, हे हिंदी स्वराज्य. शिवाजी महाराजांचं ऍडमिनिस्ट्रेशन नियोजन तुम्ही रायगड किल्ला, धनराज रायगड किल्ला पहा. का 3.5 किल्ले आपल्यासाठी उभा केले? का लढायला गेले डायरेक्ट दुसरा तलवार दिलेला? का त्यांनी निकावात केला? का आपल्या भागाचा अभ्यास केला? त्यावेळी तर मोबाईल, जीपीएस हे काही प्रकार नव्हते. पण शिवाजी महाराज आग्र्यात कसे येऊ शकले? जिंजी 1200 किलोमीटर आहे दक्षिण दिग्विजयला शिवाजी महाराज गेले आणि किल्ला एवढा मोठा किल्ला, रायगड सारखा किल्ला तो. तिथं राजाने महाराजांनी आपलं मराठ्यांचं साम्राज्य 9 वर्ष 9 ते 10 वर्ष त्यांनी तिथं आपलं प्रस्थापित झालं. हे कसं? याचा विचार आपण करा. खाली उतरताना धनराज किल्ल्यावर आपण निश्चितपणाने शिवाजी महाराज होण्यासारखा आपण सगळ्यांनी प्रयत्न करा. आम्हाला शिवाजी महाराजांसारखं व्हायचं. मी स्वतः प्रयत्न करतो. एक दोन टक्काच शिवाजी महाराजांचं मी स्वतः तुम्ही करणार गेले तसं आवाज नाही. छत्रपति शिवाजी महाराज को सलाम देगा. विश्वतो वृत्वा गन्तिष्ठत्तशाङ्गुलम् शम्भो सकरजनी सैल पर हरकतम पहल पर विघ्न की रैल पर लंबोदर देखिए 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 देखिए. मराठी मर्दानो ऐका ऐका मराठी मर्दानो, ऐका ऐका मायल हे किन्नो, ऐका ऐका चंद्र सूर्यानो, बळत्या वाऱ्यानो, रान किल्ल्यानो जी जी. हे ऐका ऐका सात समुद्रानो जी जी. बादशाही पडे पायाशी जी जी, छताडावर नाचे शिवशाही जी जी. बादशाही पडे पायाशी जी जी, छताडावर नाचे शिवशाही. दरवर्षी मी येत असतो आणि मजा जेव्हा प्रेरणा घ्यायची असते तेव्हा मी इथं येऊन नतमस्तक होत असतो. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर लाखो लोक
मार्गदर्शन घेण्यासाठी आलेलो आहे. आणि सर्व महाराष्ट्र देशातल्या आणि जगातल्या सर्व लोकांना शिवराज्याभिषेकच्या निमित्ताने तिथं शुभेच्छा देतो. आणि इथं आलेलं एक वेगळी प्रेरणा आणि ऊर्जा मिळत असते. कितीही मोठी बलाढ्य शक्ती आपल्या समोर असेल पण फक्त निष्ठा आणि लोकांवर प्रेम आणि लोकांचं आपलं प्रेम असेल तर आपण कितीही मोठ्या बलाढ्य शक्तीला तिथं उत्तर देऊ शकतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य जे निर्माण केलं असं एक उदाहरण अख्ख्या जगात फक्त एक कुठं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. आणि मला एकच वाटतं की समाजकारणामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांनी इथून प्रेरणा घेणं आणि स्वार्थासाठी राजकारण न करता लोकांसाठी राजकारण करणं आहे. आणि हीच प्रेरणा घेण्यासाठी माझ्यासाठी छोटा कार्यकर्ता उपमस्तक होण्यासाठी आणि ऊर्जा घेण्यासाठी इथं आलेलो आहे. पण त्या म्हणजे यशाच्या वाटामध्ये आपलाही सगळ्यांचा वाटा आहे त्याबद्दल आपण काय सांगाल? आज इथं राजकारण बोलणार नाही पण जो काही संदेश या जगाला या देशाला द्यायचा होता तो महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेने दिलेला आहे की महाराष्ट्र दिल्लीसमोर कधी झुकत नाही. आणि ती खरी प्रेरणा जर कोणाकडनं मिळाली असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांकडनं मिळाली. आणि सर्व तो